आधार कार्डबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आधार अवैध असल्यास 10,000 रुपयांचा दंड देखील होऊ शकतो। आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। आधार कार्ड फ्री ची शेवटची तारीख आहे, कारण उद्यापासून आधार चार्ज तुम्हाला भरावा। आधार कार्ड बाबत अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आधार कार्ड अवैध झाल्यास 10,000 रुपयाचा दंड देखील होऊ शकतो। आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। आधार कार्डची शेवटची तारीख, कारण उद्यापासून आधार कार्ड तुम्हाला दंड भरावा लागणार आहे। तर आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। यामध्ये तुम्ही जर शेतकरी असाल, ज्येष्ठ नागरिक असतील, लाडक्या बहिणी असतील, पेन्शनधारक असतील, पोस्ट ऑफिसचे खातेधारक असतील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असतील, महाराष्ट्र बँकेचे खातेधारक असतील, बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असतील, देशातील सर्व बँकेचे ग्राहक, ज्या नागरिकाकडे आधार कार्ड आहे त्या नागरिकासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली। 1 जुलैच्या आतमध्ये आधार कार्डवर 3 महत्त्वाची कामे केली तरच तुमचा आधार कार्ड आहे ते चालू राहणार आहे। अन्यथा आधार कार्डची जी सुविधा आहे ती बंद करून तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड तुम्हाला आता आकारण्यात येणार आहे। 1 जुलैच्या आतमध्ये तुम्हाला ही सर्व कामे करून घ्यायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता आधार कार्डवर 3 महत्त्वाची कामे तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्ये सर्वांनी करून घ्यायची आहेत। यामधील पहिलं काम जर नाही केलं तर तुम्हाला आधार कार्डचं तुमचं डायरेक्ट बंद करण्यात येणार आहे। दुसरं, जर तुम्ही आधार कार्डवरती काम नाही केलं तर ज्या सरकारी योजना आहेत त्या सर्व योजना बंद करणार येतात। सर्व पेन्शनधारक असतील त्यांची पेन्शनसुद्धा बंद करण्यात येणार आहे। सर्व सुविधा बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात मोठं 3 नंबरचं काम जर तुम्ही आता दुर्लक्ष केलं तर तुम्हाला जे तुमचं आधार कार्ड आहे ते बंद करण्यात येणार आहे। याच्या सर्व योजना बंद तर करण्यात येतीलच, तसेच वरून 10,000 रुपयाचा दंड देखील तुम्हाला आकारण्यात येईल। 1 जुलैच्या आतमध्ये तुम्हाला 3 योजनेची कामे, महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत। सरकारच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात देखील आले। आपल्या देशाचे पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी यांनी कालच मोठी घोषणा सर्व आधार कार्डधारकांसाठी केलेली आहे। संपूर्ण देशभरात 1 जुलैपासून आधार कार्डवर 3 नवे नियम आता लागू होणार आहेत। आधार कार्डवर लागू झालेले हे 3 नवे नियम प्रत्येकाला पाळावेच लागतील। आता आधार कार्डवरचे हे 3 नियम नाही पाळले तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड, आधार कार्डच्या सुविधा बंद होणार आहेत। आता आधार कार्डवर सुरू असणाऱ्या सर्व सुविधा, सर्व योजना बंद होणार। लाडकी बहीण योजना असेल, पेन्शन योजना असेल, शेतकऱ्याच्या ज्या सर्व योजना आहेत त्या सर्व योजना असतील आता बंद करण्यात येणार। ज्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक केला असेल त्या बँकेतून तुम्हाला पैसे देखील काढता येणार नाहीत। बँक खाते देखील बंद होणार, कारण हेच आधार कार्ड तुमच्या बँक खात्याच्या क्रमांकाला त्या ठिकाणी लिंक केलेलं असतं। यामुळेच फसवणुकीच्या ज्या घटना आहेत आजकाल वाढत आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय आता तुमच्यासाठी घेतलेला आहे। त्यामुळे तुमच्या पण बँकेच्या खात्याला आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी जोडला असेल तर तुम्ही आता सावधान व्हायचं आहे। 1 जुलैच्या आतमध्ये तुम्हाला 3 महत्त्वाचे कामे करायला लागणार आहेत। सरकारच्या माध्यमातून हे देखील सांगण्यात देखील आले आहे। अन्यथा तुमच्या बँकेचे खाते देखील बंद करण्यात येणार आहे। आधार कार्डवरतील ही 3 कामे तुम्ही नाही केला आणि एकदा का तुमचं बँक खाते बंद झालं तर तुम्हाला बँकेतून पैसे काढता देखील येणार नाहीत। तसेच तुमच्या बँकेतून पैसे भरता देखील येणार नाहीत। तसेच जर तुम्ही पेन्शन बँकेतून घेत असाल ती पेन्शन देखील तुम्हाला काढता येणार नाही। तुमच्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील किंवा इतर कोणत्याही मार्गाने जर पैसे येत असतील तर चुकूनही जर तुम्ही आधार कार्डवर हे काम करायला विसरला तर तुम्हाला 1 जुलैपासून बँकेतून पैसे काढता येणार आहे। कारण वाढत्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी सरकारने आता आधार कार्डवर 3 नियम तुमच्यासाठी लागू केलेत। 1 जुलै 2025 पासून सर्व आधार कार्डधारकांना हे लागू होत आहेत। देशातील 140 कोटी नागरिकांसाठी आधार कार्डवर सुरू झालेले आहेत। 1 जुलैपासून हे 3 नवे नियम प्रत्येक भारतीय नागरिकांना आता पाळावे लागणार आहेत। सरकारने लावलेले हे 3 नियम 3 आधार कार्डवरचे जे आहेत ते तुम्हाला नक्की आता पाळायचे आहेत, अन्यथा मोठी कारवाई तुमच्यावर होऊ शकते। आधार कार्डच्या या सर्व सुविधा देखील बंद होऊ शकतात। सर्व योजनांचे लाभसुद्धा बंद होऊ शकतात। आधार कार्डचे 3 नियम प्रत्येकाला त्यामुळे आता पाळावे लागणार आहेत। आता ते देखील बंधनकारक देखील आहेत। मित्रांनो, आता बघा, प्रत्येक 1 जुलै महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक वर्षाला नवीन बदल होत असतात। यावर्षी देखील मोठा बदल आता या ठिकाणी झालेला आहे, ज्यामध्ये तुमच्या आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाचे कामे आता त्या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहेत। 3 महत्त्वाचे नियम पाळणे देखील अतिशय बंधनकारक ठरण्यात आले आहे।
तर तुम्ही या नियमाचं पालन नाही केला तर त्यासाठी आधार कार्डच्या ज्या सर्व सुविधा आहेत त्या सुविधा बंद करण्यात येणार अशी माहिती देखील केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. दुसरं पाहायला गेलं तर तुमचं जे बँकेचं खातं आहे ते आपोआप बंद होणार आहे. त्या व्यक्तीची नावे असलेल्या सर्व योजना, सर्व पेन्शन त्या ठिकाणी बंद होतील. 140 कोटी जनतेला हा सर्वात मोठा धक्का आता बसणार आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी योजना असतील, ज्येष्ठ नागरिक असतील. तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर हा लाभ तुम्हाला तातडीने लगेच सरकारच्या माध्यमातून आता बंद करण्यात येणार आहे. कारण ज्या योजनेचे सर्व पैसे बँकेत येतात तर आधार कार्डवरूनच येत असतात. त्यामुळे आधार कार्ड नंबरचा संदर्भातील नवीन नियम ते तुम्हाला आता पाळावे लागणार आहेत. जर तुम्ही या नियमाचं पालन नाही केलं तर तुमच्या बँकेतून पैसे आता अजिबात काढता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर लक्ष देऊन या ठिकाणी मित्रांनो बघायचं आहे तुम्ही कोणकोणते नियम आता याचं पाळावे लागणार आहेत. सरकारने स्पष्टपणे सांगितले की तुम्ही आता कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही हे नियम नाही पाळले तर तुम्हाला त्या ठिकाणी 10,000 रुपयेचा दंड देखील भरावा लागू शकतो. प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे देखील आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता सावधान व्हायला सांगितले. आता ह्या नियमाचं पालन देखील नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईलच. नंतर तुम्हाला 10,000 रुपयेचा दंड देखील होऊ शकतो. आधार कार्डवर कोणते 3 नियम लागू करण्यात आलेले याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला बघा हे 3 नियम तर या ठिकाणी सांगणारच आहेत, तर ज्याचं नियम नक्की पालन करा. तर तुम्हाला मित्रांनो अतिशय महत्त्वाचं, प्रत्येकाचं 1 तारखेला काही ना काही तर बदल तर होतच असतो. वर्षातील जुलै महिन्यामध्ये सरकारचा नियम जास्तच बदलत असतात. तसंच प्रकारे सर्वात नियम आधार कार्डवरती लागू होते, जो म्हणजे 1 जुलै 2025 पासून या ठिकाणी मित्रांनो लागू होते. आपल्याजवळ आधार कार्ड आहे ते खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे, तर तुम्ही आधार कार्ड हे सांभाळून ठेवून सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही बँकेचा पहिल्यांदा तर आधार कार्ड त्या ठिकाणी बँकेत गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आहे का विचारतात. नसेल तर तुम्हाला माघारी परतावे लागते. तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जावा, तहसीलदारमध्ये जावा, कुठे गेलं तर तुम्हाला आधार कार्ड आहे का विचारतात, तरच तुम्हाला सर्व कामे त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळे आधार कार्डवर सरकारने खबरदारी म्हणून 3 नवीन नियम तुम्हाला सांगितलेत. तर 3 कामे तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्ये करायला सांगितले. जे नागरिक 1 जुलैच्या आतमध्ये हे 3 आम्ही करणार नाहीत तर त्यांना आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे. मग आधार कार्ड रद्द झालं म्हटल्यावर हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असतं आणि बँक खातं पण देखील आपोआप बंद होतं. एकदा का बँक खाते बंद झालं तर तुम्हाला ते पैसे देखील भरता येणार नाहीत आणि बँकेतून पैसे देखील तुम्हाला पाठवता देखील येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला अजिबात पैसे काढता येणार नाहीत, भरता येणार नाहीत आणि दुसऱ्याला पाठवता देखील येणार नाहीत. तुम्हाला आता आधार कार्डची सुविधा जर बंद झाली तर तुम्हाला अनेक अडचणीला सामोरं जावं लागू शकतं. तर आता तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल की आधार कार्डच्या बाबतीत इतका नियम का लावला जात आहे. तर बघा 2025च्या मार्च, एप्रिल आणि मे या 3 मध्ये बँकेतील फसवणुका वाढवण्याच्या घटना अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये गुगल पे, पेटीएम, फोनपे या खाजगी ॲप्स सर्वांनी त्या ठिकाणी मित्रांनो घेतलेले, ज्याला आधार कार्ड लिंक केलेलं आहे. हेच आधार कार्ड बँकेला पण लिंक आहे आता असतं. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं सरकारला आणि केंद्र सरकारला निदर्शनास आले. त्यामुळे सरकारने नवीन पावलं आता उचलायला सुरुवात देखील केली. तुमच्या फायद्यासाठी आता सरकारने तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्ये हे 3 कामे मित्रांनो तुम्हाला करायला सांगितले. तर बघा या ठिकाणी यामध्ये जर तुम्ही आधार कार्डवरील 1 जुलैच्या आतमध्ये पहिलंच काम नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरे काम नाही केलं तर तुम्हाला आधार कार्डवरील ज्या योजना आहेत, तर दुसरं पाहिलं तर जी पेन्शन आहे, या सर्व काही योजना त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहेत. त्यानंतर कार्डवरील तिसरं काम आहे, ते तिसरं काम तर जर तुम्ही नाही केलं तर आधार कार्ड तर बंद करण्यात येणारच आहे, त्यावरील योजना पण बंद होणार आहेत आणि वरून तुम्हाला 10,000 रुपयेचा दंड तुम्हाला ते देखील होणार आहे. आता त्यामुळे सर्वांनी 3 कामे कोणकोणती करायची आहेत यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन पहा. पहिला नियम पहा. जर तुमच्या आधार कार्ड या ठिकाणी 10 वर्षापासून तुम्ही जुनं वापरत असाल, उदाहरणार्थ 2025 चालू आहे आता, तर काहीने 10 वर्षाआधी 2025च्या आधी 10 वर्षापूर्वी म्हणजे 2025मध्ये आधार कार्ड तुम्ही 2010मध्ये जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी सरकारने एक विशेष नियम आता बनवला आहे, जो 1 जुलैपासून सर्वांसाठी लागू होते. यावरती काय काम करायचं आहे बघा तुम्हाला लगेच सांगतो. परंतु हा पहिला नियम झाल्यानंतर दुसरा नियम, तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, जो सर्वांसाठी लागू होत आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. अर्धवट माहिती कधीच चांगली नसते. त्यामुळे 3 नियम कोणते हे शेवटपर्यंत बघायचं आहे. आता बघा पहिला नियम, जे 10 वर्ष जुना आधार कार्ड आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
बरेचसे लोक आहेत की भरपूर दिवसापूर्वी आधार कार्ड काढून घेतलेलं आहे, जुनं आधार कार्ड आहे, तर त्यांनी आधार कार्ड कोणत्या तरी बँकेला लिंक केलेलं असतं. त्याचं तुमचं आधार कार्ड आहे ते पण आणि तुमचं आधार कार्डला बँकेला लिंक असणारं तुमचं जे योजनेचे पैसे त्यावर घेत असाल, तो बँकेकडे तुम्ही आधार कार्ड दिलं असेल, तुमच्यासाठी हा नियम अगदी महत्त्वाचा आहे. तर पहिला नियम असा आहे बघा, 10 वर्षाच्या पाठीमागे आधार कार्ड तुम्ही काढला आणि त्याच्या आधार कार्डवर जुनं झालं, 10 वर्षाच्या आधी ज्यांनी काढले आणि त्यांनी आता सरकार आणि तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी आता चेक करू लागले. आता सरकारला असं लक्षात आहे की त्यांच्या आधार कार्डावरील नाव चुकीचं आहे आणि काही जणांच्या जन्मतारखा देखील चुकीच्या आहेत आणि काही जणांचा पत्ता देखील चुकीचा आहे. त्यामुळं आता आधार कार्डवरील काही जणांनी 3 ते 4 आधार कार्ड अनेक जणांनी काढलेत आणि जे सरकारला फसवत आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चुका आधार कार्डवरती सर्वांनी केल्या आहेत. त्यामुळे 1 जुलैच्या आतमध्ये सर्वांनी ही कामे करायची आहेत. म्हणजे काय काम करायचं आहे, तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती जसं तुमचं नाव आहे तसं आधार कार्डवरती तुमचं नाव त्या ठिकाणी पाहिजे, असं सरकारचं म्हणणं आहे. तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमची जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती पाहिजे, हे देखील सरकारने सांगितलं आहे. तो व्यवस्थित एकदा ते चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा नियम सांगत आहे. तो नियम म्हणजे तो नियम नाही पाळला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बघा या ठिकाणी मित्रांनो अजून 2 नियम आहेत. 2 आणि 3 नंबरचे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते देखील 1 जुलैच्या आतमध्ये महत्त्वाची कामे करायची आहेत. त्यामधील 3 नंबरचं काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला आधार कार्डवरील सर्व योजना बंद करण्यात येतील आणि बँकेचे खाते देखील बंद करण्यात येईल आणि वरून तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड देखील करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 नंबरचा नियम. यामुळे सर्वांनी 2 मिनटे लक्ष देऊन बघा. 2 मिनटाचा वेळ तुम्हाला नक्कीच फायदा करून देणार आहे. तर बघा दुसरा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तुमच्यासाठी आनंदाचा नियम आला आहे. तो म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून अनेक योजना आता असतात. तर काय झालं आहे, जे फ्रॉड लोक असतात, चोरी करणारे लोक असतात, ते काय करतात, तुमच्या बँकेचा OTP येत नाही. ते OTP येत नाही म्हणजे यामध्ये अनेक जणांच्या फसवणुकीच्या घटना देखील वाढल्याचं हे आता सरकारला लक्षात आलं आहे. आता फसवणुकीच्या घटना या ठिकाणी घटना वाढीच लागल्यामुळे अनेक दुकानामध्ये किंवा झेरॉक्स दुकानामध्ये झेरॉक्स काढताना तुमचा आधार कार्ड देत असाल तर इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून कुठेतरी तुमचं आधार कार्ड अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊन देता आणि तर त्यामुळे तुम्हाला सावधान राहायचं आहे. कारण हेच आधार कार्ड तुमचा नंबर बँकेच्या खात्याला लिंक असतो. त्यामुळेच फसवणुकीच्या घटना आजकाल जास्त वाढू लागल्यात. आता तुम्ही अनोळखी व्यक्तीच्या हातामध्ये तुम्ही आधार कार्ड दिलं असाल तर तुम्ही आता सावधान व्हायचं आहे. कारण ते तुमचा आधार कार्डचा नंबर घेत असतात आणि त्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत असतात. आता तुम्हाला सांगतो 3 नंबरचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. तो म्हणजे बघा सरकारने तुम्हाला या 3 नंबरच्या नियमामध्ये काही सूचना केल्यात. तर बघा आपण काय करतो, एखाद्या कार्यक्रमाला जात असतो, लग्न समारंभाला जात असतो, त्यामध्ये काय करत असतो, पाहुणे वगैरे आपले असतात, त्यामुळे आपण हातात हात तर देत असतो. सर्वांनी काळजीपूर्वक. तर या आधार कार्डवरील फसवणुकीच्या घटना कसं होत असतात, बँकेतील फसवणुका कशा होत असतात, त्यामुळे महत्त्वाचं काय जातं, पैसे कसे उकळले जातात. बघा आपण एखाद्या लग्न समारंभामध्ये जातो, वाढदिवसाला पाहुण्याकडे जात असतो, त्यावेळी काय करत असतो, एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे म्हणजेच अनोळखी व्यक्तीचे नसलेले लोक त्या ठिकाणी येत असतात. त्यावेळी आपण काय होतं, एकामेकाच्या हातामध्ये सर्वांच्या हातामध्ये हात देत असतो. त्यावेळी जे चोर लोक असतात तिथे देखील ते बिनाओळखीचे लोक तुमच्या असतात. तर ते काय करतात, आधीच तुमच्या हाताला एक चिकट टेप लावून घेऊन येत असतात आणि एक चिकट टेप पदार्थ असं लावून आणले असतात. त्यावेळी आपण हातात हात देत असतो. त्यावेळी तुमचा हाताचा जो अंगठा आहे तो अंगठ्याच्या बरोबर चिकट टेप लावलेले असतात आणि त्या अंगठ्यावरती तुमचा बरोबर जाऊन तो आपटतो आणि आपटल्यानंतर काय होतं, तुमच्या हाताची जी फिंगर असते म्हणजेच तुमच्या बोटाचा ठसा तो आधार कार्ड देताना आपल्या वरती बरोबर आठवा. तुम्ही आधार कार्ड देताना तुम्ही त्यावरती फिंगर लावलेला असतो, आपण अंगठा त्यावरती दिलेला असतो. तो अंगठा त्या ठिकाणी हात मिळवताना त्या चिकट पेपरवर त्यांच्या आढळतो. तो आपला हाताचा अंगठा हाताचा ठसा घेत असतात आणि ज्याच्या हाताचा ठसा ज्याने बरोबर व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक असतो त्यामध्ये प्रवेश करतात. आणि त्यामुळे सरकारने तुम्हाला सूचना केलेली आहे की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना, लग्न समारंभाला जात असताना तुम्ही तुमच्या हाताचा हात मिळवणे अनोळखी व्यक्तीचं म्हणजेच ज्या ओळखीच्या व्यक्ती नाहीत त्या लोकांच्या हातात हात देऊ नका. तुमच्या हाताचे ठसे चोरण्याचा ते प्रयत्न करतात. यामुळे बँकेतील फसवणुकीच्या घटना देखील वाढत चालल्या आहेत असं सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी जे नियम लावलेत, आता मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळ्या सावधानीच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त भारतातल्या नागरिकाला शेअर करण्याचा प्रयत्न देखील करा. धन्यवाद मित्रांनो.